मुकनायक स्वयंसेवी संस्था व संविधान महिला बचत गट सांगली यांच्या वतीने आज दिनांक 4/2/2025 मंगळवार रोजी नित्य सलावतप्रमाणे सुहासिनी आणि विधवा महिलांच्या एकत्रितरित्या हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले। राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यागमूर्ती माता रमाई यांना वंदन करून त्यांच्या विचारांची शिदोरी यशाचे द्वारे नेण्याचे काम आपल्या समाज सुधारकांनी अतोनात केले आहे। त्यांच्या प्रेरणेने आज आपण सामाजिक जीवन व्यतीत करत आहोत। या आजच्या हळदी कुंकू समारंभातील कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे सर्व महिला वर्गांना आदरपूर्वक वागणूक आणि विधवा सुवासिनी असा कोणताच भेदभाव नसून सर्व समान आहोत अशी जाणीव करून देणारा सोहळा संपन्न करणे हाच होता। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय ज्येष्ठ समाजसेविका, माजी नगरसेविका, धडाडीचे नेतृत्व असणाऱ्या शेवंता वाघमारे मॅडम, सामाजिक सेवेत अतुलनीय कामगिरी पार पाडत असणाऱ्या माननीय सुजाता पवार मॅडम तसेच सामाजिक कार्यात सेवा देणारे माननीय संगीता शिंदे मॅडम यांच्या दर्शनीय कामगिरी उल्लेखनीय आहे। मुकनायक स्वयंसेवी संस्था आणि संविधान महिला बचत गटाचे अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या सर्वांच्या लाडक्या माननीय रेखा शाळीग्राम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिला सदस्य वर्गाने मोलाची कामगिरी बजावली। प्रमुख पाहुण्यांच्या परिचयात्मक भाषणानंतर त्यांच्या मार्गदर्शन व सल्लात्मक गोष्टींनी जागरूकता आणली। या दिवसाचे औचित्य साधून महिलांना अगदी पारंपरिक चालीरीतींचा व आधुनिक जीवनातील घडामोडींचा तुलनात्मक अभ्यास अनेक उदाहरणे देऊन समजावला। सर्व महिला वर्गाने विधवा महिलांना प्रथम प्राधान्य देता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना योग्य तो सन्मान देण्यात आला। प्रमुख पाहुण्यांचे अनमोल मार्गदर्शनपर भाषण आणि प्रेरणात्मक बोल लक्षात घेता प्रत्येक महिलेने आपल्यातील सावित्री, जिजाऊ, अहिल्या, रमाई यांना जिवंत ठेवले पाहिजे व आपल्या पिढीला सुशिक्षित तसेच सक्षम केले पाहिजे। या कार्यक्रमाचा उद्देश लक्षात घेता प्रत्येक महिला वर्गाची विचारांची पोहोच वैज्ञानिक आणि बुद्धिवादी विचारसरणीची झालीच पाहिजे। या कार्यक्रमासाठी लाभलेले सन्माननीय व्यासपीठ व त्यांच्या सोबत बहुमोल क्षण व्यतीत करण्यास आम्ही त्यांचे ऋणी आहोत या शब्दात आभार प्रदर्शन खजिनदार चौ पद्मावती भारत केंगार यांनी केले। अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता करण्यात चेंजेस करा।
कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच होता की विधवा महिलांना समाजात अजून सुद्धा जेवढं पाहिजे तेवढं मान सन्मान मिळत नाही, त्यांना कुठल्याही कार्यक्रमात डावललं जातं. आणि आम्ही आता हा कार्यक्रम घेतला, ह्यामध्ये सुरुवातीलाच आम्ही विधवा महिलांना हळदी कुंकू लावून त्यांना मान दिलेला आहे. यापुढे सुद्धा समाजातल्या लोकांनी सुद्धा विधवा महिलांना न डावलता त्यांना सुद्धा सुवासिनीप्रमाणेच हळदी कुंकू लावू का असं न विचारता त्यांनी त्या महिलांना हळदी कुंकू लावावी अशी मी सर्वांनाच विनंती करते. आज या कार्यक्रमासाठी आम्हाला माजी नगरसेविका सेवंता वाघमारे, स्वाती संगीता शिंदे, सुजाता पवार हे आम्हाला कार्यक्रमास लाभले आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने विधवा आणि सुवासिनीचा हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पाडला. आणि त्यांनी विधवा हा शब्द कसा चांगला नाही याची सुद्धा